मॉर्निंग. मी सागर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. एक नवीन व्हिडिओ आणि एक नवीन रिसॉर्ट तुम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. वीकेंड किंवा लाँग सुट्ट्या आल्या तर आपण नेहमीच एका चांगल्या रिसॉर्ट किंवा एका चांगल्या होमस्टेच्या शोधात असतो. तर आणि मुंबईपासून जवळ असेल तर आपल्याला ते खूप इझी पडतं तिथे पोचणं. तर अलिबागसारख्या ठिकाणी एक चांगलं असं रिसॉर्ट जिथे तुम्ही निसर्गासोबतच स्विमिंग पूल, डान्स आणि कॅरिओके म्युझिक वगैरे बऱ्याचशा सुखसोयींनी समृद्ध असं हे रिसॉर्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. अलिबागचा जो आक्षी बीच आहे बराचसा शांत बीच आहे, बराचसा कमर्शियल नाही आहे. तर तुम्हाला खूप शांत बीच हवा असेल तर आक्षी बीचला कोको पाम्स म्हणून हे जे रिसॉर्ट आहे इथे तुम्ही नक्की बुकिंग करू शकता. तर हे रिसॉर्ट एकंदरीत कसं आहे, स्विमिंग पूल, इथल्या रूम, आतलं इंटिरियर, इथलं जेवण आणि एकंदरीत सगळे रेट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. या कोको पाम या रिसॉर्टचा एकंदरीत परिसर तुम्ही बघितलात किती सुपर आहे. कोकणात आलात, अलिबागमध्ये पण कोकणाचाच परिसर आहे हा म्हटला तरी. तर एक मस्त अशी वाडी, नारळी पोपळीची झाडं आणि फुल ग्रीनरी. म्हणजे बरीचशी रिसॉर्ट असतात जिथे फक्त पूल आणि एक बेसिक रूम तुम्हाला दिली जाते आणि काय मजा अशी नसते. पण कोकणात आल्याचा फील, एका मोठ्या वाडीमध्ये राहायचा फील जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठी परफेक्ट आहे. कोको पाम्स बीचपासून पण जवळ आहे, चांगल्या सोयीसुविधांनी सुसज्ज आहे. वायफाय, AC या सगळ्या रूम्समध्ये अवेलेबल आहेत. मोठा क्लीन स्विमिंग पूल आहे, खूप चांगला स्विमिंग पूल होता आणि एक बराच मोठा ग्रुप पण इथे आला होता. तर तुमचे ग्रुप असेल, फॅमिली असेल, लहान मुलं असतील तुमच्याबरोबर तर त्यांच्यासाठी एक एन्जॉय करण्यासाठी मस्त अशी जागा आहे कोको पाम्स. बीचवर तुम्ही जाऊ शकता, पूलचा आनंद घेऊ शकता, पूल साईडला बसून एन्जॉय करू शकता, कॅरिओके म्युझिकही तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आता या कोको पाम्समधल्या आतल्या रूम्स कशा आहेत, रूम्सचं इंटिरियर कसं आहे तेही तुम्हाला मी दाखवतो, तर बघत राहा. तर व्हिडिओमध्ये जो मी तुम्हाला रूम दाखवतो आहे कोको पाम्स आक्षी बीचजवळ, त्याची रूम टूर मी आता एक तुम्हाला देतो पटकन, जेणेकरून तुम्हाला कळेल. मोठा बेड आहे, किंग साईज बेड आहे, आरामात 3 लोक आरामात झोपू शकतात. तुमची फॅमिली असेल तर बघू शकता, चांगल्या प्रकारे डेकोरेट केला आहे. इंटिरियर्स पण चांगले आहेत. बेसिक ॲम्युनिटीज, AC, TV, वायफाय सगळ्या आहेत. सोबतच तुम्हाला पाण्याची बॉटल, हे काही टॉयलेटरीज वगैरे मिळून देतात. आणि हा एकंदरीत बेड, समोर TV पण आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा व्ह्यू म्हणजे खूप मस्त आहे. वाडी आहे समोर आणि एक कोकणात आल्याचा चांगला फील तुम्हाला इथे मिळतो. आता बघू शकता इथं तुम्ही. आणि आता मी तुम्हाला बाहेर गॅलरीवर जाऊन दाखवतो. आणि हा व्ह्यू इथे एकंदरीत समोरच त्यांचा पूल दिसतो आहे, तो पूल तिथे आहे आणि ही पूर्ण वाडी आहे. एका मोठ्या ग्रुपसाठी आयडियल प्लेस आहे. बीचपासून जवळ आहे, 800 मीटर, म्हणजे एक वॉकिंग 5-10 मिनटावर बीच आहे. तर हे जे कोको पाम रिसॉर्ट जे आहे, तर आता इथे तुम्ही कसे पोचाल एकंदरीत तुम्हाला याची माहिती देतो, जेणेकरून तुम्ही ज्यावेळी याल त्यावेळी तुम्हाला खूप इझी पडेल. जर तुम्ही मुंबईवरून फेरीने येणार असाल तर फेरीने तुम्हाला ते फेरीची कनेक्टेड बस असेल, ती बस तुम्हाला अलिबाग मार्केटमध्ये सोडेल, अलिबागचे जे मुख्य शहर आहे तिथे सोडेल. आणि तिथून तुम्हाला इथे यायला डायरेक्ट रिक्षा मिळेल, साधारण 200 रुपये घेऊन. ही रिक्षा तुम्हाला आक्षी बीच कोको पाम्सला आणून सोडेल. आक्षी बीच विठ्ठल रखुमाईचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूलाच हे कोको पाम्स रिसॉर्ट आहे. तर लँडमार्क द्यायचा झाला तर आक्षी बीच, विठ्ठल रखुमाई मंदिर, इथे तुम्ही येऊ शकता. 200 रुपये देऊन डायरेक्ट रिक्षाने तुम्ही इथे येऊ शकता. किंवा अलिबाग मार्केटवरून तुम्हाला शेअर रिक्षा देखील मिळतात, ज्या मोठ्या टमटम असतात, पण त्या तुम्हाला आक्षीचा जो मेन रोड आहे तिथे सोडतील आणि मेन रोडवरून परत तुम्हाला मग रिक्षा घेऊन इथपर्यंत यावं लागेल. त्या रिक्षा साधारण एक 30 ते 35 रुपये किंवा 25 ते 35 या दरम्यान पैसे घेतात. तर तसंही तुम्ही येऊ शकता.
आणि थोडक्यात आता कोको पामचा परिसर दाखवायचा झाला तर तोही मी तुम्हाला दाखवत होता. मी इथे फिरतोय तर नारळी पोफळीच्या बागेत मोठ्या बघू शकता तुम्ही. आणि हे समोर रिसॉर्ट आहे, खूप चांगल्या प्रकारे बांधलं आहे आणि क्लासिक एकदम इंटेरियर्स आहेत आणि खूप जास्त असं सुटसुटीत वाटतं एकदम रिसॉर्ट. जास्त त्यांनी खूप असं काम केलं नाही आहे, पण खूप सुटसुटीत आणि सुंदर असं रिसॉर्ट आहे. आणि या पूर्ण नारळी पोफळींच्या बागांमध्ये असल्यामुळे त्याला अजूनच एक वेगळा असा फील आणि एक लुक येतो. खूप शांतता आहे. तुम्हाला रिलॅक्स एकदम शांत जागा आवडत असतील तर त्याच्यासाठी हायली रेकमेंडेड आहे कोको पाम्स. आणि बीच पण जवळ आहे, रूम्स पण खूप क्लासी आहेत एकदम चांगल्या. आणि तर इथे तुम्ही राहू शकता. फॅमिली कपल फ्रेंडली आहे, बजेट फ्रेंडली आहे तर आणि बीचला लागूनच आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे येऊ शकता आणि बघू शकता तुम्ही आजूबाजूचा हा परिसर. कोकणात आल्याचा फील तुम्हाला इथे येईल, कोकणामध्ये गावात आल्याचा फील तुम्हाला येईल. एकदम मस्त शांतता आहे. अलिबागचे जे कमर्शियल झालेले बीच आहेत, नागाव, किहीम, काशीद वगैरे, तशी इथे गजबज नाही आहे. खूप शांत परिसर आहे. खूप तुम्हाला एन्जॉय करत असेल, शांतता अनुभवायची असेल आणि एक रोजच्या धाकधुकीपासून जे एक आपलं मुंबईतलं पळापळीचं आयुष्य असेल त्याच्यापासून जर तुम्हाला एक शांत असं लाईफ जगायची असेल तर इथे तुम्ही नक्की बुकिंग करू शकता. बुकिंगचा नंबर तुम्हाला दिसत असतील स्क्रीनवर, तर तिथे तुम्ही फोन करू शकता. समोर पूल आहे, पूलमध्येही तुम्ही एन्जॉय करू शकता, डिप घेऊ शकता. इथे त्यांनी हॅमॉक बांधलेले आहेत तर इथे तुम्ही आराम करू शकता. इथे त्यांचा डायनिंग एरिया, तर इथे बसून तुम्ही तुमच्या जेवणाचा आनंद घेऊ शकता. व्हेज नॉनव्हेज स्पेशली फिश तुम्ही इथे ट्राय करू शकता. आणि हा एकंदरीत परिसर कोको पाम रिसॉर्टचा. तर इथे नक्की बुकिंग करा आणि तुमचे फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कोको पाम बीच रिसॉर्ट हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तर त्यांचा डायनिंग एरिया पूर्ण इथे त्यांचं रिसॉर्ट आहे. इथे रूम्स वगैरे पूल सगळा तिकडे दिसतो तुम्हाला आणि त्यांचा डेडिकेटेड डायनिंग एरिया इकडे आणि खूप चांगल्या तऱ्हेने मेंटेन केलेलं आहे. बघताय तुम्ही इथे सिटिंग अरेंजमेंट. आणि इथे जेवण काय ते पण मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात. तर दुपारचं जेवण आहे इथे तुम्हाला आला कार्ट मेन्यू आहे आणि प्लस थाली सिस्टमही आहे. तर इथे जे तुम्हाला दुपारचं जेवण दिसतं आहे तर राईस, सुरमई फ्राय आहे, त्याच्यानंतर चिकन, पापड, भाकरी, सोलकढी. तर फुल फ्लेज मेन्यू इथे तुम्हाला दिसतो आहे. चांगल्या तऱ्हेने कोकणात आलात तर फिश मस्ट आहे. तर इथे बीचच्या बाजूलाच असल्यामुळे तुम्हाला फ्रेश फिश इथे मिळून येतं आणि सुरमई फ्राय तुम्हाला दिसतं आहे, सोलकढी. आणि अशा प्रकारे हे एकंदरीत जेवण आणि त्यांची डायनिंग अरेंजमेंट. इन हाऊस रेस्टॉरंट म्हटलं तरी चालेल. इथे त्यांचा कुकिंग वगैरे इथे चालतं आणि इथे बसून तुम्ही तुमच्या दुपारच्या लंचच्या किंवा रात्रीच्या डिनरचा आस्वाद घेऊ शकता. कोको पाम्स आक्षी बीच इथे हे जे रिसॉर्ट आहे तिथे तुम्ही आमचा दुपारचा जो लंचचा मेनू होता तो तुम्ही बघितलात. पण आता मी तुम्हाला इथे त्यांचा जो डिनरचा इथे मेनू आहे तो मी तुम्हाला दाखवतो. सोबतच ही जी सेटिंग अरेंजमेंट आहे, इथली लाईटिंग वगैरे, इथलं इंटिरियर्सही तुम्हाला इथे बघायला मिळते. तर तुमचं जेवण इथल्या एका चांगल्या अशा ठिकाणी तुम्ही करू शकता. तर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण स्प्रेड लागला आहे. तर इथे काय काय आहे मेन्यूमध्ये मी तुम्हाला दाखवतो. भाकरी आहे, कोलंबीची ग्रेव्ही आहे, प्रॉन्स ग्रेव्ही आहे, प्रॉन्स कोळीवाडा जी त्यांनी मला सांगितलं त्यांची स्पेशालिटी आहे. प्रॉन्स कोळीवाडा इथे दिसतं आहे. पापड आहे, नूडल्स आहेत, चायनीजही इथे मिळतं. आला कार्ट मेन्यू आहे. तुम्ही तुमच्या ऑर्डर तुमच्या पसंतीप्रमाणे इथे जेवणाची ऑर्डर देऊ शकता. पापलेट फ्राय, तर हा मेन्यू आहे. चायनीज, त्याच्यानंतर मालवणी कुझिन इथे तुम्ही ट्राय करू शकता आणि तुमच्या पसंतीनुसार ऑर्डर देऊ शकता आणि ते तुम्हाला जेवण बनवून देऊ शकतात. थाली सिस्टम अवेलेबल आहे. सोबतच आला कार्ट मेन्यू देखील तुम्हाला इथे मिळू शकतो. तर हा एक ॲडव्हान्टेज म्हणावं लागेल. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रिसॉर्टमध्ये थाळी असते, पण इथे तुम्हाला थाळीसोबत त्यांचा आला कार्ट मेन्यू तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ऑर्डर देऊ शकता आणि तसं जेवण तुम्हाला इथे बनवून मिळू शकतं. ट्रॅडिशनल मालवणी कुझिन आहे, चायनीज आहे आणि बऱ्यापैकी व्हरायटी ऑफ फूड तुम्हाला इथे मिळेल.
हा होता एकंदरीत व्हिडिओ अलिबागचा अक्षी बीचजवळ असणाऱ्या कोको पाम रिसॉर्टचा. जर तुम्हाला खूप शांतता हवी असेल, अलिबागचे जे गजबजलेले बीच आहेत तिथे तशी गर्दी क्राऊड नको हवा असेल, एक शांत आणि कमी गर्दी असणारा बीच हवा असेल, तर त्याच्यासाठी एक आयडियल ऑप्शन आहे कोको पाम बीच रिसॉर्ट. अलिबागचा जो आक्षी बीच आहे त्या आक्षी बीचपासून जवळ आणि अलिबागचं जे मुख्य शहर आहे अलिबाग तिथूनही हे बऱ्यापैकी जवळ आहे. रिक्षाने डायरेक्ट तुम्ही रिसॉर्टच्या दाराशी पोहोचू शकता, इतकं हे जवळ आहे. तर ह्यांचे रेट्स काय ते मी तुम्हाला आता डायरेक्ट सांगू नाही शकत, कारण रेट्स खूप सिजनल असतात. तर स्क्रीनवर तुम्हाला ह्यांचे नंबर दिसत आहेत, ह्या नंबरवर फोन करा आणि ते येण्यापूर्वी त्यांचे बुकिंगचे रेट्स कन्फर्म करा, बुकिंग डिटेल्स घ्या त्यांच्याकडून आणि त्याच्यानंतर रूमची बुकिंग नक्की करा. तर अशा प्रकारे एक शांत चांगलं फॅमिलीसोबत तुमच्या मुलांसोबत एन्जॉय करण्यासाठी एक आयडियल जागा अलिबागच्या आक्षी बीचपासून जवळ असणारी मला तरी वाटली. तर इथे तुम्ही हमखास बुकिंग करू शकता. खूप चांगली सर्व्हिस, चांगलं फूड, स्पेशियस आणि ॲस्थेटिक रूम्स तुम्हाला इथे बघायला मिळतील, इथे एन्जॉय करायला मिळेल. त्यासोबतच कॅरिओके आहे, पूल आहे, डान्स तुम्ही करू शकता इथे. तर फुल ऑन धमाल फॅमिलीसोबत एन्जॉय करण्यासाठी तुमच्या ग्रुपसोबत एन्जॉय करण्यासाठी एक चांगली अशी जागा इथे बुकिंग करा आणि मला नक्की कळवा. तर रिसॉर्टचे नवीन ट्रॅव्हल्सचे अजून व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील, तर ते बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोचवा जेणेकरून चॅनल वाढेल आणि तुमच्या मित्रांनाही त्याची मदत होईल. तर अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव्ह आणि एक्सप्लोर.